आज राज्यभर तारखेनुसार 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतोय। रायगडावर या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला। यावेळी सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्ण होलांच्या प्रतिकृतींचा अभिषेकही केला गेला। त्यापूर्वी गडाचं पूजन, शिरकाई देवीचा गोंधळ, पालखी मिरवणूक, अभिषेक यासह सर्व कार्यक्रम विधिवत पार पडले। 350वा शिवराज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो शिवभक्तांनी गर्दी केली होती। यावेळी शिवगर्जनेमुळे दुर्गराज रायगड दुमदुमून गेला। रायगडावरच्या तुफान गर्दीमुळे गडाचे दरवाजे पहाटे बंद करण्यात आले होते। यामुळे नाईलाजानं असंख्य शिवभक्त माघारी परतले। गडावर जाण्यासाठी रोपवे ला सुद्धा प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे हा रोपवे सुद्धा काही काळ बंद करावा लागला। मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना आवाहन केलं आणि गडावर गर्दी करू नये अशी विनंती केली। आपण ही 4 दृश्य पाहतो आहोत। मेघडंबरीला अत्यंत सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह राज्यात सर्वत्र पाहायला मिळतोय। रायगडावर तर विशेष। रायगडाप्रमाणेच कोल्हापुरात सुद्धा शाही शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। कोल्हापूरच्या न्यू पॅलेसवर पहिल्यांदा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। सकाळपासूनच ढोल ताशांचा गजर, आर्मी बँडची धून यामुळे वातावरणात विशेष चैतन्य निर्माण झालं होतं। पारंपरिक लव्याजम्यासह छत्रपती शिवरायांच्या सोन्याच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। पुण्यामध्ये लाल महाल इथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीवर अभिषेक केला गेला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक करून मिरवणूक काढण्यात आली, तर मुंबईत विमानतळाच्या बाहेर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची विधिवत पूजा केली गेली।